का हो? तुम्ही असं प्रश्न कधी विचारलेला आहे का गव्हर्नमेंट अधिकारीला की का हो की 2 महिने 3 महिन्याच्या आतमध्ये जेव्हा रस्त्यांवरती गड्डे होऊन जातात, रस्ता बांधला गेला की लगेच, तर तेव्हा जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्यावरती लगेच ॲक्शन घेतली जाते का? नाही ना. गव्हर्नमेंट अधिकारीसुद्धा ॲक्शन घ्यायला जात नसतो, कारण की त्याला माहिती आहे की इथं करप्शन झालेलं आहे, इथं नेते मंडळीसुद्धा इन्क्लुडेड आहेत. पण मला सांगा, बीडमध्ये एक भाजीपाला विकणारी आजी आहे, तिथं अतिक्रमणाच्या नावावरती त्यांचं दुकान उचलून फेकून देतात. एखाद्या चहाची टपरी लावतो, एखादं चहाचं दुकान लावतो किंवा नाही तर आपला व्यवसाय करत असतो गोरगरीब व्यक्ती, त्यांचं दुकान तुम्ही उचलून फेकून देतात. कारण तुम्हाला माहिती आहे तिथं करप्शन करता येणार नाही. तो व्यक्ती किती रुपये देणार आहे? जो व्यक्ती तिथं 500 रुपये कमवतोय तो तुम्हाला काही देणार आहे? तुम्हाला तर लाख रुपये लागत असतील ना करप्शनच्या नावावरती. तेव्हा जाऊन तुम्ही आपली डिग्निटी विकतात. तर तीच डिग्निटी एका प्रत्येक व्यक्तीची असते, हे जाणून घ्या. आत्मसन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकला दिला गेलेला आहे आर्टिकल 21च्या नुसार, आणि तिथंच तुम्ही चुकले. आर्टिकल 21चं तुम्ही उल्लंघन केलेलं आहे. त्या बीडमध्ये जी आजी आपला व्यवसाय करत होती त्यांचा सामान उचलून तुम्ही फेकला, ही तर पहिली चूक. कारण घरी अतिक्रमण करणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहीत नव्हतं, हे जाणून घ्या. कारण अतिक्रमण करणारे जे लोक असतात, जे लोक पहिले शोकॉस नोटीस पाठवतात 30 दिवसाची की तुम्हाला अतिक्रमण होणार आहे तर जागा सोडून द्या, आणि जर का सोडत नसतील तर त्याच्यावरती तुमचा जो सामान आहे तो आम्ही उचलून जप्त करू, आणि जेव्हा तुम्ही चलान भरणार तेव्हा तो सामान आम्ही तुम्हाला रिटर्न करू. ही प्रोसिजर आहे एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट, जे अतिक्रमण करायला येतं त्या डिपार्टमेंटची. पण तुम्ही लोकांनी ती प्रोसिजर फॉलो करताना काय दिसलेले नाहीत. काही 2-3 भाजीपाल्याला मिक्सअप करून तुम्ही गाडीमध्ये फेकतायत. तुम्ही काय फॉलो केले असेल ती प्रोसिजर तुम्हाला माहीतसुद्धा नसेल. म्हणून असं मला वाटतं की हे जे अधिकारी हे पैसे देऊन भरले गेलेले असतील गव्हर्नमेंटमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे पेपर फुटी होती आहे. तर हे अधिकारी कशी निर्माण झालेले असेल हे सुद्धा तुम्हाला सांगायची गरज पडत नाही. ज्या देशामध्ये पंतप्रधान चहावाला आणि रिक्षावाला CM म्हणतोय, त्या देशामध्ये असेच गरीब जे CM आणि PM बनलेले आहेत ना, आणि हेच लोक अशाच गरिबांवरती आपल्याच भाऊबंधांवरती अत्याचार करतायत असं दिसून येतंय. यांना कोणाचीच पडलेली नाही आहे, यांना न्याय व्यवस्थेची सुद्धा पडलेली नाही की गोरगरीबला न्याय मिळतोय की नाही. अतिक्रमण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आलेलं असतं आणि ते निर्माण करून चालले जातात, आणि त्या निर्माण करायच्या प्रोसिजरमध्ये गोरगरिबांचं दुकान सुद्धा फेकून देतात हे लोक. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की जी तुम्हाला ताकद, जी प्रशासनाने जी ताकद दिलेली आहे, ही ताकदीने तुम्हाला जी क्रिमिनल आहेत त्यांच्या नजरेमध्ये एक भीती निर्माण करायची आहे. गोरगरिबांच्या नजरेमध्ये भीती नको निर्माण करा की ते तुमच्या खिलाफ एक कारवाईसुद्धा नाही करू शकत. कारवाई तर सोडावं, एक शिकायत जी एक असते ना ती सुद्धा तुमच्या खिलाफ दर्ज नाही करू शकत. असं नको निर्माण करावं. म्हणूनच सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श आहेत ना महाराष्ट्राचे, त्यांना कुठंतरी जपून ठेवा. नाहीतर आपणच त्यांना जर का विसरून गेलो ना तर लोकांना काय इतिहास सांगू आपण. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, हीच तुमच्याकडनं नम्र विनंती. जय हिंद आणि जय भारत.